नमस्कार फ्रेंड्स, मी रुपाली. वेलकम टू आवर चॅनेल. आज आपण फोरटक्स ब्लाऊजचं स्टिचिंग बघणार आहोत. कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे, सो जर नसेल बघितला तर नक्की बघा आणि फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग करायला शिका. सो आता आपण पहिलं बॅक पार्ट तयार करून घेत आहोत. पिना लावून मधोमध फोल्ड करून घेतलं आणि आपण मागचा गळा कट करून घेत आहोत. फिटिंगच्या साईडला अर्धा इंच मार्क केलेलं कट करून घेतलं. कट करून घेतलेल्याला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे ज्या काही चुन्या असतील त्या बाहेर येतात आणि बॅक साईडला छान फिनिशिंग येऊन जातं. आता टक्स घेत आहोत. टक्स आपण घेताना जसं फिटिंगच्या साईडला अर्धा इंच क्रॉसमध्ये मार्क केला आहे तसाच आपल्याला बॅक पार्ट ठेवून टक्स देऊन घ्यायचे आहेत. टक्स देताना बॅक गळ्याच्या 1 इंच खाली टक्स घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले टक्स व्यवस्थित स्ट्रेट येतात, क्रॉसमध्ये येत नाहीत आणि बॅक पार्टला छान फिनिशिंग येते. टक्स देऊन झाल्यानंतर आपल्याला कमरपट्टी लावायची आहे. कमरपट्टी लावताना जिथे टक्स घेतले आहे तिथे 1/2 इंच एवढ्या 2 प्लीट्स घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली पट्टी जी आतमध्ये फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड होते. आता आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देऊन झाल्यावर पट्टी जी आहे आपली कमरपट्टी ती आतमध्ये फोल्ड करून घेऊन 5 नंबरची टीप द्यायची आहे, म्हणजे ती नंतर आपल्याला उसवून आपण हात शिलाई करू शकतो. सो अशा प्रकारे आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्टला टक्स कसे घ्यायचे ते बघूया. फ्रंट पार्ट दोन्ही पण पार्ट एकमेकांवर ठेवून घ्यायचे आणि जे अर्धा इंच क्रॉसमध्ये आपण मार्किंग करून घेतलेलं आहे ते दोन्ही पण पार्ट एकावर एक ठेवून कट करून घ्यायचं, म्हणजे छान फिनिशिंग येते आणि दोन्ही पार्ट समान कट होतात. सो पहिला टक्स आपण मधोमध घ्यायचा आहे. 1 इंचाचा एवढा टक्स घेतलेला आहे. टक्सला 2 वेळा शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे टक्स सेक्युर्ड होतात आणि क्रॉसमध्ये पट्टी एक फोल्ड करून आपण पुन्हा एकदा एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे पफ छान येतो त्या टक्सला. आणि सेकंड आपण जो सर्वात फिटिंगच्या साईडचा सर्वात लांब टक्स आहे ना, तो पहिला घ्यायचा आहे आणि जेवढा आपण अर्धा इंच 1/2 इंच जे काही मार्जिन मार्क केलेलं आहे त्याच्यावर शिलाई देत घ्यायचं आहे. टक्सला 2 वेळा कंपल्सरी शिलाई देऊन घ्या, जेणेकरून टक्स आपले उसवले जाणार नाहीत. सो आता आपण मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे. मुंड्यातला टक्स घेण्या अगोदर आपण आतील मुंडा आणि बाहेरील मुंडा मार्क करून घेणार आहेत. मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे. जर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा. आपण बाहेरील मुंडा बॅक पार्टचा मुंडा कट केलेला नाही, तो आपण टक्स घेतल्यानंतर कट करणार आहोत. कारण आपण जर अगोदरच कट केला तर मुंड्यामध्ये चुन्या येतात आणि थोडासा घोळ येतो. सो जे काही बघा 1/2 इंच एवढं शिलाई मार्जिन बाहेरच्या साईडला आलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून खूप छान असा मुंड्यामध्ये ब्लाऊज फिटिंगला बसतो. सो 5 इंच एवढा मुंड्याची लाईनवर मार्क करून घेतला आहे आणि आता आपण फिटिंगची लाईनवर मार्क करून एक आपला बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आतील मुंडा फ्रंट साईडचा मुंडा हा 1/2 इंच आहे, तो ॲज इट इज आपण मार्क करून डार्क करून घेऊया. मुंड्यातील टक्स घेतल्यानंतर जे शिलाई मार्जिन वर खाली झाले आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तो दोन्ही पार्टला आपण टक्सच्या शिलाई देऊन घेतल्या आहेत आणि ते पार्ट एकमेकांवर व्यवस्थित समांतर असं ठेवून घ्यायचे आहेत. फिटिंगच्या साईडला व्यवस्थित पिन लावून घ्यायची आहे, शोल्डरला पण पिन लावून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला हा जो मागील मुंडा आहे त्याला आपण कट करून घ्यायचा आहे. तो आतील मुंडा आहे किंवा फ्रंट साईडचा मुंडा आहे तो व्यवस्थित येतो आणि आपल्याला तिथे शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला टक्स जो आहे त्याला आपण शिलाई देऊन घेतली आहे ऑलरेडी, तो उसवणार नाही. सो दोन्ही पण पार्टला आपल्याला शिलाई द्यायची आहे. आता आपण योकपट्टी लावणार आहोत, पण योकपट्टी लावण्यापूर्वी आपल्याला योकपट्टीला आकार द्यायचा आहे. 1/2 इंच एवढं क्रॉसमध्ये जाऊन मार्क करायचं आहे आणि ते मार्किंग आपल्याला केलेलं आहे ते आपण कट करून घेणार आहोत. दोन्ही पार्टला सुद्धा 1/2 इंच एवढं क्रॉसमध्ये जाऊन कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी योकपट्टी आहे तिला खूप छान आकार येतो आणि योकपट्टी छान बसते. 1/2 इंच मार्जिन बाहेरच्या साईडला सोडून आपण योकपट्टी अटॅच करून घेणार आहोत. योकपट्टी 1/2 इंच एवढी एक्स्ट्रा मी कट करून घेतली आहे, त्यामुळे ती जर एक्स्ट्रा झाली तर आपल्याला कट करता येते. सो आपण खूप छान असा पफ येत आहे आपल्या फ्रंट पार्टला आणि जे काही एक्स्ट्रा मार्जिन बाहेर आहे ते कट करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा एक शिलाई देऊन घ्यायची आहे.
सो आता आपण बॅक पार्ट घेऊया. आपल्याला चेक करायचं आहे की फ्रंट आणि बॅक पार्टचे फिटिंगची शिलाई स्ट्रेट येण्यासाठी दोन्ही पण पार्ट इक्वल आहेत की नाही चेक करून घ्यायचं आहे. सो आता आपल्याला हुक अँड लूक पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. त्यासाठी योक पट्टीवर क्रॉसमध्ये 1/2 इंच असं कट करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट हा उचलत नाही आणि दोन्ही पण साईडला सेम असं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सेम कट करून घ्या. आणि आता आपण हुक पट्टी अटॅच करणार आहोत. आपण अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिन कटिंगच्या वेळी सोडलेलं आहे. सो तेवढंच कवर करून घ्यायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्रा मार्जिन बाहेर राहणार नाही. आणि आपण पट्टी आतमध्ये फोल्ड करून हुक पट्टी अटॅच करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान फिनिशिंग आलेलं आहे. सो आता आपण सेकंड पार्टला लूक पट्टी म्हणजेच आयपट्टी अटॅच करत आहोत. आयपट्टी ही बाहेरच्या साईडला असते. सो आपण अर्धा इंच एवढे शिलाई मार्जिन कवर करून दाब शिलाई देऊन घेत आहोत. आणि आय जिथे आपण करतो तिथे 1/2 इंच एवढं अंतर सोडून मधोमध एक शिलाई देऊन घेतली आहे. आणि जे काही एक्स्ट्रा पार्ट आहेत बाहेरच्या साईडला ते कट करून घेतले आहेत. पाहू शकता किती छान असा पफ आलेला आहे. सो आता आपण गळ्याला आकार देणार आहोत. सो जी आपली आयपट्टी आहे ती बाहेरच्या साईडला सोडून त्यावर हुकपट्टी अटॅच करून घेत आहोत आणि व्यवस्थित पिना लावून घेणार आहे, जेणेकरून आपल्या फ्रंटच्या गळ्याला आपल्याला आकार देता येईल. कारण कधी कधी थोडंसं शिलाई मार्जिन वर खाली होतं आणि गळ्याचा आकार बिघडतो. सो अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. तर आपले हुक लूक पट्टी अटॅच करून झालेली आहे. सो आता आपल्याला बॅक पार्ट घेऊन शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे. त्यासाठी बॅक पार्टला मधोमध आपण 5 नंबरची टिप दिलेली आहे, तिथे मी एक लाईन ड्रॉ करून घेतली. हुक पट्टी बरोबर त्या लाईनच्या बाजूला ठेवूनच पिना लावून अटॅच करून घेतल्या. फिटिंगच्या साईडला सुद्धा एक पिन अटॅच करून घ्या. सो आपल्याला त्या शोल्डर जोडण्यासाठी खूप हेल्पफुल होतं. सो अर्धा इंच एवढं मार्जिन कवर करून आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचे आहेत. आणि फिटिंगच्या साईडला तुम्ही चेक करू शकता, फ्रंट पार्ट थोडासा 1/2 इंच एवढा एक्स्ट्रा असतो. आपण कारण कटिंगमध्ये फ्रंट पार्टला फिटिंगच्या साईडला कट करत नाही. सो ते आपल्याला आत्ता कट करून घ्यायचं आहे. आणि जर वर खाली मार्जिन झालं नसेल तर तुम्ही कट नाही केलं तरी चालेल. जर झालं असेल तर आत्ताच कट करून घ्यायचं शोल्डर जोडता वेळी. सो आता आपण सेकंड पार्ट अटॅच करत आहोत. आयपट्टी बाहेरच्या साईडला ठेवून पिना अटॅच करून घ्या आणि शोल्डर जॉईन करून घ्या. अर्धा इंच एवढं मार्जिन कवर करून आपण शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे. तो आता तुम्ही पाहू शकता फिटिंगच्या शिलाई जिथे फ्रंट पार्टला 1/2 इंच एवढा एक्स्ट्रा झालेला आहे ते आपण कट करून घेत आहोत. आपला आता शोल्डर खूप छान असे अटॅच करून झालेले आहेत. सो चला आपण आता पायपिंग लावून घेऊया. जर तुम्ही पायपिंगचा व्हिडिओ नसेल बघितला तर आपल्या चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये व्यवस्थित कशी पायपिंग लावायची, कशी पट्टी कट करायची हे मी डिटेलमध्ये सांगितलं आहे. सो तुम्ही नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि तिथे तुम्ही पायपिंगचा व्हिडिओ पाहू शकता. जर तुम्हाला गळापट्टी अटॅच करायची असेल तर तुम्ही गळापट्टीचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सो तो नक्की बघा. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. सो आपली पायपिंगची पट्टी अटॅच करून झालेली आहे. सो आता आपण पायपिंग आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत. तर तुमचे काही डाऊट असतील, तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे जे काही डाऊट असतील ते 100% दूर करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सो अशा रीतीने आपली पायपिंगची पट्टी अटॅच करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी आतल्या साईडून आणि बाहेरच्या साईडून छान अशी फिनिशिंगने पायपिंगची पट्टी अटॅच झालेली आहे. मी झूम करून दाखवते किती छान अशी पट्टी बसलेली आहे. शोल्डरच्या साईडला सुद्धा खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे. सो चला आता आपण स्लीव्ज लावूया. स्लीव्ज नेहमी मध्यातूनच अटॅच करून घ्यायच्या आहेत. कटोरी ब्लाऊजला आणि फोर्टक्स ब्लाऊजला स्लीव मध्यातूनच अटॅच करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही माझ्या पद्धतीने स्लीव्ज कटिंग करत असेल तर तुम्ही पाहू शकता स्लीव्ज परफेक्ट अशा आपल्या ब्लाऊजला पुरतात. जर थोड्या 1/2 इंच एक्स्ट्रा झाले तर ते तुम्ही कट करू शकता. पण जर कमी पडली तर आपल्याला फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. सो अशा छान पद्धतीने आपले स्लीव अटॅच झालेले आहेत.
आणि सेकंड टाईम तुम्ही पूर्ण शिलाई देऊन घ्या. सेकंड टाईम शिलाई देताना जर तुमचं मार्जिन कुठे अर्धा इंच पाव इंच झालं असेल तर ते तुम्हाला सरळ करता येतं. तुम्ही पाहू शकता किती छान अशी स्लीव अटॅच झालेली आहे. प्रॉपर स्लोपमध्ये स्लीव अटॅच झालेली आहे. सो आता आपल्याला ब्लाऊजच्या फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे. सो पुन्हा आपल्याला मधोमध जिथे लाईन ड्रॉ केली आहे तिथं पिना अटॅच करून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला फिटिंगच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी फिटिंगची शिलाई बसलेली आहे. आता आपल्याला फिटिंगची मापे टाकून घ्यायची आहेत. 6.5 कमर आहे. 6.5 इंच एवढी कमरला मार्क करून घेतलं आणि 32चा चौथा भाग म्हणजेच 8 इंच मार्क करून 4.5 इंच स्लीवचा घेर आहे. आता आपण लाईन ड्रॉ करून घेत आहोत. पाहू शकता फिटिंगची लाईन एकदम स्ट्रेट आलेली आहे. आता आपण फिटिंगच्या लाईनवर शिलाई देऊन घेत आहोत. फिटिंगसाठी 3 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत पाव इंचाच्या अंतराने. तुम्ही पाहू शकता आपल्या मुंड्याच्या फिटिंगची शिलाई कशी एकदम परफेक्ट एकमेकांना जुळली आहे. वर खाली अजिबात झाले नाही. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.